पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेचा झेंडा हाती घेतलाय। बच्चू कडू त्यांच्या आंदोलन आणि भूमिकांमुळे कायम चर्चेत असतात। 2019 मध्ये मविया स्थापन झाली तेव्हा कडूंनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला होता। त्यामुळे मवियात कडूंना राज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं। पुढे शिंदेंनी बंड केल्यावर कडूंनी शिंदेंसोबत गुवाहाटी गाठली होती। त्यानंतर राज्यात स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं नाही, त्यामुळे कडू नाराज झाले होते। पुढे शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी दिव्यांग मंत्रालय स्थापन केलं। त्या मंत्रालयाचं मंत्रिपदही कडूंना मिळालं नाही। मात्र बच्चू कडू यांची दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या अभियानाच्या अध्यक्षपदी नियुक्तीवरून त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आलेला। त्यानंतर 2024 मध्ये मोठ्या बहुमताने महायुतीचं सरकार आलं खरं, पण कडू विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले, त्यामुळे त्यांना मंत्रिपदापासून दूरच राहावं लागलं। आता कडूंना शिंदेने विधान परिषदेवर संधी दिली आहे, त्यामुळे त्यासाठी त्यांना मात्र शिवसेनेत प्रवेश करावा लागला। बच्चू भाऊ कडू यांचं शिवसेनेमध्ये स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो। जनतेसाठी लढणारा नेता, मी नेता नाही कार्यकर्ताच म्हणेल, अगदी सर्वसामान्य सर्व घटकांसाठी रस्त्यावर उतरून लढणारा म्हणून नेता म्हणून त्यांना त्यांची ओळख आहे, एक लढवय्या नेता म्हणून। आणि म्हणून सर्वसामान्यांची बांधिलकी नाळ जुळलेला असा नेता आज शिवसेनेमध्ये आलेला आहे, त्यामुळे शिवसेना अधिक मजबूत होईल। आज वाटते आमच्या राजकीय जीवनाचा प्रवास बदलला आहे। संघटना कायम राहून अतिशय निर्भीडपणे अतिशय ताकदीनं आमचा अजेंडा आहे, झेंडा जरी बदलला असेल तरी शेतकऱ्यांचा, मजुरांचा, कष्टकऱ्यांचा, श्रमिकांचा, वंचितांचा, पिछड्यांचा, दिव्यांग बांधवांचा अजेंडा आमच्या डोक्यात मारेपर्यंत राहणार आहे। विधान परिषदेतील 10 जागांपैकी राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या एका जागे